आज फादर्स डे, नव्या पिढीचा वडिलांवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. काही म्हणा, पण ही नवी पिढी आणि त्यांचा बाबा यांचं नातं अगदीच वेगळं आहे. काय यार डॅडी, चला यार फिरायला जाऊया, असं म्हणून वडिलांच्या खांद्यावर हात टाकून मनातलं सगळं मोकळेपणाने सांगू शकणारी ही पिढी आणि त्यांचा समजूतदार बाप. आपलं लहानपण आठवा. आपले वडील कायम शिस्तप्रिय, कडक असेच आपण पाहिलेत. म्हणजे कोणतीही गोष्ट जाऊन पटकन त्यांना सांगावी असं धाडस आपलं कधीच झालं नाही. अगदी ते बसले असले तर त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसायचं सुद्धा धाडस आपल्या पिढीमध्ये नव्हतं. रिझल्ट असेल, वाढदिवस असेल, सणवार असेल तर त्यांना वाकून नमस्कार करायचा, हेच आपलं त्यांच्याबरोबरचं नातं. पण आपलं त्यांच्यावर प्रेम कमी होतं का? नाही. आपलं प्रेम त्यांच्यावरही खूप होतं आणि त्यांचंही आपल्यावर खूप होतं, पण ते अव्यक्त होतं. आपण दोघांनीही कधीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली नाही. एकमेकांबद्दल प्रेम होतं, अभिमान होता, कौतुक होतं, पण ते व्यक्त कधी केलंच नाही. आता असं वाटतं ते व्यक्त करायला हवं होतं. आणि म्हणून मला या पिढीचा हेवा वाटतो की त्यांना मित्रासारखा समजून घेणारा, मन मोकळं ज्याच्याजवळ बोलू शकतो असा बाबा मिळाला आहे. आपले वडील होते, यांचा बाबा झाला आहे.